emissive power. Here, emissive power of a body at a given temperature is defined as the quantity of radiant energy emitted by the body per unit time per unit surface area of the body. Means here I am writing emissive power denoted by R is equal to Q by AT. Q म्हणजे अमाऊंट ऑफ रॅडियंट एनर्जी इमिटेड. ओके, मी तर वन बाय वन त्या लिहून ठेवतो क्वांटिटी. Q इज इक्वल टू अमाऊंट ऑफ रॅडियंट एनर्जी. इमिटेड म्हणजे एखादा सरफेस जर तुम्ही कन्सिडर केला असेल, त्या सरफेसवरती क्यू अमाऊंट एनर्जी तुम्ही इमिट करत असाल, त्याला आपण क्यू म्हणतोय. त्यानंतर त्या बॉडीचा एरिया जो आहे त्याला आपण म्हणतोय ए, सरफेस एरिया ऑफ अ बॉडी. अँड टी इज अ टाइम. Time for which body radiates energy. ओके, इमिसिव्ह पॉवर इक्वेशन आपण लिहिलेलं आहे. त्याचं SI युनिट जर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. क्यू म्हणजे रॅडियंट एनर्जी आहे, म्हणजे त्याला आपण जूलमध्ये लिहूया. इक्वेशन परत लिहितो. R इज इक्वल टू क्यू अपॉन AT. SI युनिट आपण म्हणूया त्याचं. SI युनिट आपण देतो जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड. और सीजीएस द्यायचा असेल तर, और सॉरी सीजीएस नाही, वेबर पर मीटर स्क्वेअर पण आपण त्याला युनिट देतो. नेक्स्ट त्याचे डायमेन्शन्स जर पाहिजे असतील तर आपण डायमेन्शन्स देतो L पॉवर 0, M पॉवर 1, T पॉवर -3. हे तुम्ही सॉल्व करून पण पाहू शकता. ओके, आता इमिसिव्ह पॉवर डिपेंड कशावरती आहे ते आपण पाहायचं आहे. आपल्याला तो पॉईंट इम्पॉर्टंट असेल. इमिसिव्ह पॉवर इमिसिव्ह पॉवर डिपेंड राहते. फर्स्ट वन टेम्परेचर ऑफ बॉडी. म्हणजे एक ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर असेल तर तिथे इमिशन होणार नाही. ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचरपेक्षा जर जास्त असेल तर नक्कीच ते बॉडी काहीतरी एनर्जी इमिट करत असतील. म्हणजे ते त्याला आपण टेम्परेचर ऑफ द बॉडी म्हणून कन्सिडर करू शकतो की टेम्परेचर किती आहे. नेक्स्ट सेकंड जी कंडिशन आहे ती नेचर ऑफ बॉडी आहे. नेचर ऑफ द बॉडी म्हणजे ती बॉडी कुठल्या मेटलची आहे किंवा त्या सरफेस कसा आहे. त्यानंतर त्या बॉडीचं नेचर म्हणजे त्या बॉडीला पॉलिश वगैरे केलं असेल तर त्याचं इमिसिव्ह पॉवर वेगळी असेल. त्यानंतर थर्ड पॉईंट जो आहे तो आहे सरफेस एरिया ऑफ द बॉडी. म्हणजे तो सरफेस एरिया कसा आहे त्याच्यावरती पण ते डिपेंड असेल. आणि लास्ट वन आहे द नेचर ऑफ सराउंडिंग. म्हणजे सराउंडिंगच्या टेम्परेचरवरती पण ते डिपेंड राहील. ओके, तर इमिसिव्ह पॉवर या पॉईंट्सवर डिपेंड राहते. आता इमिसिव्ह पॉवर जर तुम्ही ब्लॅक बॉडीची जर पाहिली म्हणजे परफेक्टली ब्लॅक बॉडी असेल तर त्या परफेक्टली ब्लॅक बॉडीची जी काही इमिसिव्ह पॉवर आहे ती ऑर्डिनरी बॉडी म्हणजे कुठलीही दुसरी बॉडी कन्सिडर केली ब्लॅक बॉडी सोडून तर परफेक्टली ब्लॅक बॉडीची जास्त राहते. मग त्यात ते इमिसिव्ह पॉवर आपण म्हणू शकतो की ब्लॅक बॉडीची ही मॅक्झिमम असते, कारण ऑर्डिनरी बॉडी ब्लॅक बॉडी एवढे इमिशन करू शकत नाही. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आहे कोएफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी आपण म्हणतो त्याला. याची डेफिनेशन सांगायची असेल तर ह्याला डिनोट करतोय आपण ई ने. ई म्हणजे कोएफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी इज द रेशियो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ अ बॉडी at given temperature to the emissive power of a perfectly black body at same temperature.
मला इक्वेशनमध्ये जर लिहायचं असेल तर E इज इक्वल टू आपण इमिसिव्ह पॉवर आत्ता आपण बघितलं होतं ॲट गिवन टेम्परेचर आपण लिहित होतो R डिवाइडेड बाय इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणून त्याला लिहितात ते R सफिक्स B फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी. ओके, इथं आपल्याला ते इक्वेशनमध्ये समजत असेल त्यात आपण R म्हणजे इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी असं म्हणतोय आणि R सफिक्स B जो आहे तो इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे. समजा मी इथं कोइफिशियंट ऑफ इमिशन जर लिहायचा असेल फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी, त्यानंतर परफेक्टली रिफ्लेक्टर आणि ऑर्डिनरी बॉडीज, तर तो इक्वेशनमध्ये आपण जर पाहिला तर ते रिलेशन जे काय आहे ते आपल्याला असं मिळतं फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी. आता परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी कोइफिशियंट ऑफ इमिशन E हा नेहमी इज इक्वल टू 1 राहतो. ओके, त्यानंतर फॉर परफेक्टली रिफ्लेक्टर जर लिहिला आपण फॉर परफेक्टली रिफ्लेक्टर E इज इक्वल टू 0 राहतो कारण तिथं ॲब्सॉर्प्शन होणार नाही त्यामुळे इमिशन पण होणार नाही. आणि फॉर ऑर्डिनरी बॉडी जर आपण कन्सिडर केलं तर E इज इक्वल टू आपण लेस दॅन 1 लिहितो. E इज लेस दॅन 1 लिहितो कारण परफेक्टली ब्लॅक बॉडी जो डिनॉमिनेटरला इथं पॉईंट दिसतोय तो नेहमी मॅक्झिमम राहतो इमिसिव्ह पॉवर कारण त्याच्याकडे ॲब्सॉर्प्शन पण जास्त आहे आणि इमिशन पण त्याच अमाऊंटमध्ये राहतं. आणि फॉर ऑर्डिनरी बॉडी जर इमिसिव्ह पॉवर आपण गिवन टेम्परेचर घेतलं तर ते लेस राहतं म्हणून हा जो रेशो आहे ईचा तो लेस दॅन 1 येताना आपल्याला दिसतो. का? कारण परफेक्टली ब्लॅक बॉडी जी आहे ती गुड ॲब्सॉर्बर आहे आणि गुड इमिटर ऑफ हीट एनर्जी आपण म्हणतो त्याला. ठीक आहे, इथं आपल्याला कोइफिशियंट ऑफ इमिसिव्हिटी हे रिलेशन मिळालेलं असेल. आता हे दोन्ही रिलेशन म्हणजे इमिसिव्ह पॉवर आणि कोइफिशियंट ऑफ इमिशन आपल्याला इम्पॉर्टंट असतील पुढच्या डेरिव्हेशनसाठी, तर आपण ते लक्षात ठेवणार आहोत. हे रिलेशन आपल्याला माहीत असावं. E इज इक्वल टू R बाय RB अँड R इमिसिव्ह पॉवर इज इक्वल टू Q म्हणजे अमाऊंट ऑफ रॅडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम आपण म्हणतोय. ठीक आहे, नेक्स्ट जे आर्टिकल आहे ते आहे किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन अँड इट्स थेरॉटिकल प्रूफ. आता किर्चॉफ्स लॉचं स्टेटमेंट आपण यात पाहणार आहोत आणि त्याचं प्रूफ पण थेरॉटिकल प्रूफ पण आपल्याला इथं बघायचं आहे. तर त्याचा लॉ जो काय आहे तो साध्या सिंपल याच्यात सांगायचं असेल तर असं सांगतो की किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन स्टेट दॅट कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ अ बॉडी इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ इमिशन. कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ इमिशन. हे आपल्याला या प्रूफमधून फायनली थेरॉटिकल प्रूफमधून फाइंड आउट होणार आहे. पण आपल्याला माहीत आहे कोइफिशियंट ऑफ इमिशन जो आत्ता आपण पाहिला E इज इक्वल टू इक्वेशन आपण आत्ताच बघितलं R डिवाइडेड बाय आपण लिहितोय त्याला RB. ओके, त्यानंतर या जर दोन इक्वेशन आपल्याला मिळत असतील तर आपल्याला इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर समजा मी याला म्हटलं 1 आणि याला म्हणलं इक्वेशन नंबर 2, तर मला याच्यावरून A इज इक्वल टू हे पण लिहिता येईल A इज इक्वल टू R अपॉन RB कारण A इज इक्वल टू E आहे आणि E इज इक्वल टू हे इक्वेशन आहे. त्याच्यावरून मी अजून एक इक्वेशन लिहू शकतो, ते इक्वेशन असेल R बाय A इज इक्वल टू RB. हे एक इक्वेशन मला मिळेल. ओके, हे इक्वेशन मी थोडक्यात आता परत एकदा लिहिलेलं आहे बघा. A इज इक्वल टू E म्हणजे A इज इक्वल टू E हा किर्चॉफ्स लॉ सांगतो. त्याच्यावर मला इक्वेशन कोइफिशियंट ऑफ इमिशन माहिती आहे किंवा इमिसिव्हिटी म्हणतो आपण त्याला. E इज इक्वल टू R अपॉन RB. त्यानंतर मग हे जर इक्वेशन A इज इक्वल टू E असेल तर ईची व्हॅल्यू इथं पुट केली तर एचं इक्वेशन काय होईल A इज इक्वल टू R अपॉन RB. RB जर या साईडला घेतला तर मला इक्वेशन असं मिळते. आणि त्याच्यावरून आता किर्चॉफ्स लॉचं स्टेटमेंट तुम्हाला समजेल बघा. ॲट अ गिवन टेम्परेचर म्हणजे किर्चॉफ्स लॉ स्टेट्स दॅट ॲट अ गिवन टेम्परेचर द रेशिओ ऑफ इमिसिव्ह पॉवर टू द कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इमिसिव्ह पॉवर टू द कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ अ बॉडी is equal to the emissive power of a perfectly black body at the same temperature for all wavelengths. म्हणजे हा इमिसिव्ह पॉवर ऑफ बॉडी आहे, त्यात ॲब्सॉर्प्शन कोइफिशियंट हा A आहे. हा जर आपण हे जर रिलेशन घेतलं तर ते इज इक्वल टू आपल्याला काय मिळते इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी.
त्याच्याला ते स्टेटमेंट आपल्याला आता हे थेरॉटिकल प्रूफ सांगायचं आहे स्टेटमेंटप्रमाणे. आता याच्यात मी ही डायग्राम जी दाखवलेली आहे ती डायग्राम अगोदर एक्सप्लेन करतोय. मी एक कंटेनर कन्सिडर करतोय आणि त्या कंटेनरमध्ये 2 बॉडीज घेतोय, एक ऑर्डिनरी बॉडी आहे आणि एक ब्लॅक बॉडी आहे. ठीक आहे. आता त्यांना एनक्लोज केल्यामुळे त्यांचा आणि सराउंडिंगच्या टेम्परेचरचा काही संबंध नाही. आता ते दोघे एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील, म्हणजे थर्मल एनर्जी एक्सचेंज करत असतील. आता ज्यावेळेस ते एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवले जातील त्यावेळेस ते थर्मल एक्सचेंज करतील टेम्परेचरचा, आणि त्यामुळे काय होईल, दोघांचं टेम्परेचर सेम होईल. तोच आपण 0th लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणून सांगतो. मग आता तरी डेरिव्हेशन सांगत असताना मी काय करतोय, मी क्यू अमाऊंटची एनर्जी रेडिएट करतोय, इन्सिडेंट करतोय पर युनिट टाइम पर युनिट एरिया ऑन ईच बॉडी. म्हणजे मी याच्यावरती दोन्ही बॉडीजवरती क्यू अमाऊंटची एनर्जी इन्सिडेंट करतोय पर युनिट एरिया पर युनिट टाइम. माझा ती एनर्जी मला इक्वेशनमध्ये लिहायची असेल तर मी अगोदर त्यासाठी काहीतरी कन्सिडर करून ठेवतो. बघा, जी ऑर्डिनरी बॉडी होती त्या ऑर्डिनरी बॉडीची इमिसिव्ह पॉवर जी असेल, म्हणून मी इथे लिहितो पहिल्यांदा ऑर्डिनर, त्याची इमिसिव्ह पॉवर जी आहे ती इमिसिव्ह पॉवर मी इथे लिहितो ती असेल R, आणि त्याचा कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन जो आहे तो A लिहितोय, आणि कोइफिशियंट ऑफ इमिशन जो आहे तो मी E लिहिलेला आहे. त्यानंतर मी ब्लॅक बॉडी जर कन्सिडर केली, परफेक्टली ब्लॅक बॉडी, तर त्या परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी बघा, परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी जी काही इमिसिव्ह पॉवर असेल ती मी लिहितोय RB. आता जी काय टोटल रॅडियंट एनर्जी इन्सिडेंट होणार आहे पर युनिट टाइम ऑन परफेक्टली ब्लॅक बॉडी, म्हणजे मी पहिल्यांदा परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठीचं इक्वेशन लिहितो. ते इक्वेशन लिहित असताना बघा, मी ज्यावेळेस जी एनर्जी रेडिएट करतोय म्हणजे इन्सिडेंट करतोय, सपोज क्यू केलेली आहे आपण त्याच्यात ती रॅडियंट एनर्जी, आणि आता त्यानंतर इन्सिडेंट पर युनिट टाइम ऑन ब्लॅक बॉडी जर मला लिहायचं असेल तर ते इक्वेशन मी काय लिहिन ब्लॅक बॉडीसाठीचं, ती एनर्जी जी असेल ती एनर्जी मी लिहितो बी साठीची असेल ती AQ, कारण मी एनर्जी इन्सिडेंट करतोय ती असेल पर युनिट टाइम पर एरिया जो असेल तो A, आणि Q म्हणजे एनर्जी इमिटेड असेल. सिमिलरली ती काय ॲब्सॉर्ब असेल रेडियंट एनर्जी, म्हणजे त्या ब्लॅक बॉडीने जी काय एनर्जी ॲब्सॉर्ब केली असेल त्याच अमाऊंटमध्ये ती एनर्जी इमिट पण करेल. मग ती इमिटेड पर युनिट टाइम बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी जी काही इक्वेशन असेल, म्हणजे ही असेल ॲब्सॉर्ब, आणि जी इमिटेड असेल B ती असेल A, म्हणजे तो एरिया जो आहे तो ब्लॅक बॉडीचा, आणि इमिसिव्ह पॉवर आपण लिहिलेली आहे ब्लॅक बॉडीची ती असेल R⁻B. मग आपल्याला ते रिलेशन माहित आहे, एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम perfectly black body emitted is equal to energy absorbed per unit time by the perfectly black body. मग हे इक्वेशन आता आपण इथे लिहिलंय ते बघा, ARB इज इक्वल टू इक्वेशन होईल AQ, याच्यात AA कॅन्सल होऊन जाईल, आणि आपल्याला जे काय मिळेल इमिटेड RB इज इक्वल टू रॅडियंट एनर्जी, इन्सिडेंट एनर्जी, हे इक्वेशन आपल्याला इथं मिळेल. सिमिलरली आपण ऑर्डिनरी बॉडीच्या बाबतीत जर बघितलं तर बघा, ऑर्डिनरी बॉडीच्या बाबतीत पण मी तसंच इक्वेशन लिहितो, एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम बाय बॉडी म्हणजेच ऑर्डिनरी बॉडी इज इक्वल टू एनर्जी ॲब्सॉर्ब पर युनिट टाइम बाय बॉडी ऑर्डिनरी बॉडी. ओके, ह्याचं जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनमध्ये आता आपण जसं आपण इथे A×RB लिहिलं होतं तसंच त्या इक्वेशनमध्ये पण इमिटेड जी असेल ती A मी त्याला इमिटेडला लिहितो R, कारण इथं इमिसिव्ह पॉवर आपण ऑर्डिनरी बॉडीची ऑलरेडी R कन्सिडर केलेली आहे, इज इक्वल टू इक्वेशनमध्ये हे लिहित असताना ॲब्सॉर्प्शन कोइफिशियंट A इंटू एरिया इंटू Q हे इक्वेशन मला लिहावं लागेल. त्याच्यात परत AA कॅन्सल होऊन जाईल. मला इक्वेशन जे मिळेल ते असेल R इज इक्वल टू A इंटू Q. मी Qसाठी इक्वेशन जर क्रिएट केलं तर ते होईल R/A इज इक्वल टू Q. हे एक इक्वेशन असेल, मी याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो आणि याला इक्वेशन नंबर 2 म्हणतो. जर ह्या दोन इक्वेशन जर मी कम्पेअर केल्या तर मला इक्वेशनमध्ये लिहिता येईल बघा. ते इक्वेशन जर मी जसं लिहिलं तर मला ते मिळेल बघा, RB म्हणजेच इमिसिव्ह पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी इज इक्वल टू R/A. हे डेरिव्हेशन मला लिहिता येईल. ओके, आणि त्याच्यावरूनच मला हे पण लिहिता येईल A
इज इक्वल टू आर डिवायडेड बाय आर बी. आता हा जो पॉईंट दिसतोय आर डिवायडेड बाय आर बी, यालाच आपण कोइफिशियंट ऑफ इमिशन बोललेलो होतो. म्हणजे आपल्याकडे इक्वेशन होतं बघा, मग अशीच घेतलं होतं, ई इज इक्वल टू आर अपॉन आर बी. म्हणजे याच्यावरून मला हे लिहिता येईल ए इज इक्वल टू ई, म्हणजेच कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ इमिशन. हे इथं किर्चॉफ्स लॉ मध्ये प्रूव्ह होताना आपल्याला दिसत असेल.